एका बाजूला शिक्षण हे विकासाचं सर्वात मोठं साधन मानलं जातं, पण दुसरीकडे शिक्षणाच्या नावाखाली चाललेला अक्षम्य निष्काळजीपणा समोर येत आहे. मेळघाटमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांची स्थिती किती दयनीय आहे हे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्यात उघड झालं आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय अनास्थेमुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च कसा व्यर्थ जात आहे याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेत अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी अचानक भेट दिली आहे. शाळेची स्थिती पाहून समितीचे सदस्य अक्षरशः चक्रावून गेलेत. एका वर्गखोलीत तब्बल 70 विद्यार्थी कोंबलेले होते आणि 3 विद्यार्थ्यांच्या बेंचवर 6 विद्यार्थी बसलेले होते. ही अवस्था पाहून शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येतं. या शाळेत फक्त विद्यार्थ्यांची संख्याच जास्त नव्हती, तर अनेक समस्याही होत्या. वसतिगृहात निवासाची व्यवस्था गुरांप्रमाणे असल्याचं दिसून आलं. डबल डेकर पलंगावर चढण्यासाठी शिड्या नाहीत. फुटलेल्या खिडक्यांमुळे पावसाचं पाणी आत येऊन विद्यार्थ्यांच्या गाद्या ओल्या झाल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाची पातळी अत्यंत खालावलेली दिसली. समितीच्या सदस्यांनी 11वीच्या विद्यार्थ्यांना डेट ऑफ बर्थ विचारलं, तर त्याला फक्त वर्ष सांगता आलं. स्टँड अप म्हटल्यावर स्टँड ॲप्स असा उच्चार विद्यार्थ्यांनी केला. यावरूनच शिक्षणाचा दर्जा किती खालावला आहे हे स्पष्ट होत आहे. या सर्व गंभीर परिस्थितीवर समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आणि तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. याकडे आता प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. मेळघाटातील या आश्रमशाळांची अवस्था ही केवळ एक घटना नाही, तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचं एक बोलकं उदाहरण आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी असा अक्षम्य खेळ चालणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या आश्रमशाळांमध्ये तात्काळ सुधारणा घडवून आणल्या पाहिजे, जेणेकरून या विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळेल.